नवनवीन बातम्या आणि अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पाटस व्यापारी संस्थेची मासिक मीटिंग सोमवार दिनांक 8 सप्टेंबर 2025 रोजी संपन्न झाली। पाटस व्यापारी संस्थेची सर्व पदाधिकारी, माजी अध्यक्ष व संचालक यावेळी उपस्थित होते। मासिक मीटिंगमध्ये सर्वानुमते 2025 ते 2027 या वर्षासाठी नवनिर्वाचित पदाधिकारी यांची निवड करण्यात आली। तसेच पदग्रहण समारंभ, नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला। पाटस व्यापारी संस्थेच्या 2025 ते 2027 या कालावधीसाठी अध्यक्षपदी नानासाहेब मस्के, उपाध्यक्षपदी श्रीकांत आबा शितोळे, सचिवपदी राजेंद्र पासलकर, कार्याध्यक्षपदी दत्तात्रय सोनवणे, खजिनदारपदी नौशाद शेख यांची सर्वानुमती निवड करण्यात आली। यावर्षी पाटस व्यापारी संस्थेची 7 वर्ष यशस्वीरित्या कारकीर्द पूर्ण झाली असून आज अखेर संस्थेची विश्वासार्हता अबाधित राहिली आहे। ग्राहकांना विनम्र सेवा देणे, एकमेकांना सहकार्य करणे, सामाजिक उपक्रम राबवणे इत्यादीमुळे पंचक्रोशीत सदर संस्थेकडे आदराने पाहिले जाते। त्याची प्रतिष्ठा आणि प्रतिमा ती अधिक दिवंगत करण्यात मानस नवनिर्वाचित कार्यकारिणी सदस्यांनी यावेळी व्यक्त केला। पाटस व्यापारी संस्थेच्या पदग्रहण समारंभासाठी पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे संपर्क प्रमुख माननीय विनोद कुरुंकर, तसेच पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ दौंड तालुकाचे अध्यक्ष गणेश जाधव, पाटस व्यापारी संस्थेचे माजी अध्यक्ष राजू गोसावी, व्यापारी संस्था व ग्रामविकास फाउंडेशनचे कायदेशीर सल्लागार रणजित भंडलकर, पाटस ग्रामविकास फाउंडेशनचे कार्यकर्ते गणेश शितोळे, गौतम पानसरे, रिजवान शेख, तसेच कर्म फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक नागरगोजे, प्रणय काकडे, पत्रकार मिलिंद शेंडगे व सहकारी उपस्थित होते। या सर्व निवड प्रक्रियेत पाटस व्यापारी संस्थेचे मार्गदर्शक जुने तांबोळी यांचे मोलाचे सहकार्य लाभले। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।